सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष 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 स्वागत. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून इसाप नीतीच्या कथांमधील एक कथा पशु पक्षी आणि शहामृग ही कथा आज आपण पाहणार आहोत. आणि आजचा जो आपला खास व्हिडिओ आहे तो खास बालमित्रांसाठी आहे, कारण इसाप नीतीच्या कथा या बालमित्रांसाठीच रचलेले आहेत. परंतु त्यातून जो अर्थ आहे, तो जो सार आहे, तो फक्त बालमित्रांसाठीच नसून मोठ्या माणसांना सुद्धा तेवढाच दिशादर्शक आहे. तर आपण आजची जी आपली कथा आहे पशु पक्षी आणि शहामृग या कथेला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, एक घनदाट जंगल होतं आणि या घनदाट जंगलामध्ये एक वेळ अशी आली की पशु आणि पक्षी यांची घनघोर लढाई सुरू झाली. घनघोर असं युद्ध सुरू झालं. युद्ध एवढं प्रचंड होतं, एवढं भयानक होतं की कोणाचा जय होईल, कोणाचा पराजय होईल हे सांगणं खूप म्हणजे खूपच कठीण झालं होतं. आणि या युद्धामध्ये अचानक एक वेळ अशी येते की सर्वांना वाटतं की आता पक्ष्यांचा पराभव होणार आहे. परंतु त्याच वेळेस पक्ष्यांचा राजा पक्षीराज गरुड हा अत्यंत साहसानं लढतो, अत्यंत शूरतेनं त्या युद्धामध्ये उतरतो आणि पक्ष्यांची हरणारी बाजू तो सावरतो. एकीकडे हे सर्व युद्ध सुरू आहे पशूंचं आणि पक्ष्यांचं, आणि त्यातच एक दिवस पक्षी शहामृगाला कैद करतात. शहामृगाला कैद करतात आणि त्याला शिक्षा द्यायला घेऊन जातात. परंतु त्याच वेळेस तो शहामृग म्हणतो, मित्रांनो, तुम्ही मला का शिक्षा करताय? मी तर तुमच्यासारखाच एक पक्षी आहे. बघा माझे पंख, बघा माझी चोच, मी तर तुमच्यातलाच आहे. मला कशासाठी शिक्षा करताय? पक्षी बघतात, पक्ष्यांना खरं वाटतं की बाबा हा तर शहामृग खरं बोलतोय, याला चोच आहे, याला पंख आहे, मग आपण ह्याला शिक्षा का करायची? पक्षी त्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतात आणि त्याला सोडून देतात. पुढे काही कालखंडानंतर त्या शहामृगाला नंतर पशु पकडतात, प्राणी पकडतात. आणि प्राण्यांनी पकडल्यानंतर त्या ठिकाणी तो शहामृग म्हणतो की मित्रांनो, तुम्ही मला का कैद केले? मला कशासाठी शिक्षा करताय? मी तर तुमच्यासारखाच एक प्राणी आहे. माझे पाय बघा, अगदी तुमच्यासारखे आहेत, प्राण्यांसारखे आहेत. प्राणी त्याच्या पायाकडे बघतात आणि विचार करतात की बाबा हा तर आपलाच एक बांधव आहे, आपलाच मित्र आहे, आपलाच सखा आहे, आणि आपण ह्याला कशासाठी शिक्षा करतोय? असा संपूर्ण विचार करून पशु म्हणजे प्राणी त्या शहामृगाला सोडून देतात. आता मित्रांनो, ही तर झाली कथा. आता या कथेतून आपल्याला बोध काय मिळाला, या कथेतून आपल्याला सार काय मिळाला, हे आपण थोडक्यात जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. या कथेतून आपल्याला जो बोध मिळाला, या कथेतून आपल्याला जे शिकायला मिळालं ते होतं म्हणजे कधी कधी आपण दोन्ही बाजूचे आहोत हे ज्यावेळेस आपण पटवून देतो किंवा सांगतो, हे आपल्याला फायद्यात आणू शकतं. म्हणजे ही गोष्ट आपल्या जीवनामध्ये फायदेशीर ठरू शकतं. मित्रांनो, ही तर झाली इसाप नीतीची एक कथा. परंतु जर आपण आजचं वातावरण बघितलं, मग ते सामाजिक असेल किंवा राजकीय असेल, त्याच्यामध्ये सुद्धा जर आपण शहामृगाच्या कथेतील त्याचा जर हा विचार लक्षात घेतला, तर तो विचार आजच्या काळातील सामाजिक राजकीय परिस्थितीला अनुरूप आहे असं आपल्याला वाटतं, किंवा हे काळाची गरज आहे असं मला वाटतं. तर मित्रांनो, ही तर झाली कथा, आणि अशाच अनेक कथा, बोधकथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.